अमोल गुन्हेगार यांच्यावरती हल्ला झालेला, कालचा भ्याड हल्ला, आज तुम्ही त्यांची भेट देखील घेतली. नेमकं काय कशा पद्धतीने केला गेला, कसा निषेध करताय? आता गृहमंत्र्याचं राज्य दिवसा ढवळ्या जर आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती हल्ले होणार असतील तर त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार आहे. जाहीर निषेधाचा गृहमंत्र्यांना वेळ आहे गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा. कुठं बैठका घेतल्या तिथं सप्त्यामध्ये डीजे वाजले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ, तिथं आवश्यकताच नाहीये तर गृहमंत्र्यांना वेळ आहे. परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे SP साहेबांना आता वेळ आहे की नाही. गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे. कारण SP नाही दोष देऊन उपयोग नाही, गृहमंत्री सांगतात ते करते. आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय, जीव घेणं हल्ला त्याच्यावरती झाला. गरीबाचे लेकर, त्याला संरक्षणाची गरज आहे. आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतेत का? मराठ्यांच्या पोराला न्याय देतेत का तेच घडून आणायला लावतेत? हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते. त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल गुन्हेंना नाही संरक्षण दिलं तर, कारण त्याच्यावरती इतका भ्याड हल्ला झाला रात्री की गृहमंत्र्याचं राज्य. गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य आता खूप व्यवस्थित चाललंय. दिवसा ढवळ्या जर लोकांच्या इकडं डोके फोडले गेले, त्यांचा जीव जाण्याची वेळ आली. आता इथे पोरगा हॉस्पिटलमध्ये, मी जाहीरपणानं त्याचा निषेध करतो पण लक्षात येऊ द्या, आमच्या लक्षात येऊ द्या हल्ला करणारा कोण आहे आणि गृहमंत्री सापडेल का याची मात्र आम्ही वाट बघतोय. गृहमंत्री बघूयात आता वेळ गोरगरीब महिलांवरती गुन्हे दाखल करायला वेळ आहे त्यांना मराठ्यांच्या. आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही? माझं तरी म्हणणं आहे गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही. मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणार आहे. जर मग मराठ्यांना गृहीत, आता इथून पुढचं बोलतो मी, जर गृहीत धरलं असतं 88 मतदारसंघ मध्य प्रदेशमध्ये एका टप्प्यात निवडणूक, मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात 5 टप्प्यात. मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुमची भीती किती आहे. 5 टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि 5ही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं. इथंच मराठ्याचा विजय आहे. इथंच मराठ्यांचा विजय आहे की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले. पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा, सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. निर्णय शेवटी समाजाच्या हातात आहे. आपल्याला आरक्षणात ओबीसीत येण्यासाठी विरोध केला, हे जग जाहीर आहे. ओबीसीचे नेते सगळे म्हणले, सामान्य ओबीसी नाही. सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे, त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्याला मिळावं. पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही. मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखी. ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय, मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे? तिकडे हा फिरके जाऊन भरा ना. ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय? एकूण मराठ्यांना विरोध करायचा, आरक्षणात येऊ नको म्हणून. परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय. मराठ्याशिवाय तुमचं धकत नाही. मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं? मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत, एका राज्यात असे 13-14 मतदारसंघ आहेत की तिथं ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहिले. नका ना राहू, गरज नाही ना मराठ्यांची. इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय. मराठ्यांनी फक्त एक लक्षात असू द्या, तुमचं समोरच्याचं पटत असन नसन मला माहित नाही, पण लेकरं आणि समाज डोळ्यासमोर ठेवा, अन्याय डोळ्यासमोर ठेवा, आंतरवालीच्या माता माऊलींचा आक्रोश डोळ्यासमोर ठेवा. समोरचा कोणताही असो, मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थानचे आणि गुजरातच्या सुद्धा हरियाणाच्या तारखे डिक्लेअर करणार. आज कर्नाटकची केली, बेळगावची. 30 एप्रिलला बेळगावला जेवढे मराठी आहेत तिथं बेळगावमध्ये, मला वाटतं 3.5 का 4 लाख मराठी आहेत अंदाजे सांगतो. तसं ते 7 म्हणलेत, मला माहित नाही खरं. 30 एप्रिलला तिथं प्रचंड मोठी मराठ्यांची सभा होती बेळगावला. आजच त्यांचं शिष्टमंडळ महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागातला जो एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती, ते सगळे सदस्य आज शिष्टमंडळ सकाळी आलं होतं. त्यांना तारीख दिली. माझ्या देशातल्या सगळ्या मराठ्यांना मी एक करणार आहे आणि 8 जूनला 6 करोड मराठा नारायणगडावरती येतोय. त्याची ही तयारी आसपासचे गाव सगळे करतात. मी आता मुंबईला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. मुंबईत सुद्धा आमची बैठक झाली. नुसत्या मुंबई महानगरातून एकट्या, फक्त मुंबई महानगरातून 1 लाख गाड्या नारायणगडावरती येणार आहेत. एकट्या नुसत्या महानगरातून. जिल्ह्यातल्या लाखो गाड्या बाहेर पडणार आहेत. मी गावाची गावं आज भेटी देऊन तयार करतो. एका गावावर मी जबाबदारी सोपवली 40-40 गावांची की तुम्ही परिसर 40-50 गावाचा पिंजून काढा. नारायणगडावर जोपर्यंत चंद्रसूर्य
तोपर्यंत जगात कोणीच रेकॉर्ड तोडू शकणार नाही, इतक्या ताकदीचा कार्यक्रम तो मराठा आरक्षणासाठी होणार आहे. झालं सरकार तर शहाणं नसता 4 जूनला पुन्हा मी कठोर आमरण उपोषणाला बसतोय. तसाच उपोषण करत चालूच ठेवून मी 8 जूनच्या सभेला उपोषण करतच अँब्युलन्स मध्ये येणार आहे, परत वापस जाणार आहे. पण मी आता आरक्षण घेतल्याशिवाय, मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित केल्याशिवाय मी हटत नाही. आता काही झालं तर ते आणखीन नाही ठरलं, पण महाराष्ट्रातले 6 करोड मराठी जुळवून सगळी तयारी आम्ही सगळेजण करतो. देशभरातले मराठे एकत्रित करून आता सुरुवातीला महाराष्ट्रातले मराठी मुंबईवरती गेले, आता देशभरातले मराठे एकत्रित करून दिल्लीवरती चाल करायचं असं काही पुढचं प्लॅनिंग आहे का तसं नियोजन? नाही, तसं नाहीये, पण काही होऊ शकतं. कारण सगळ्या राज्याची सभा मात्र इथं नारायणगडावर नाही घेत, हे मात्र सत्य. महाराष्ट्राचीच घेतो. आता आमची जी शिष्टमंडळांच्या बैठका होणार आहेत एकूण, या सगळ्या सभा झाल्याच्या नंतर आम्ही महाराष्ट्रातले जेवढ्या राज्यात, गोवापासूनचे सुद्धा आता म्हणणं आहे की तुम्ही इकडं पण या. बिहारच्याही मराठ्यांचं मी सगळ्यांची एक परिषदच घेतोय आता आंतरवाली, बाकीच्या राज्यातले सुद्धा. आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्हणूयात त्याला, किंवा भारताच्या देशाच्या लेवलचा सगळ्यात मोठा तिकडे एक मराठ्यांचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रासह सगळे मिळू बाहेर राज्यात लावतो. मग कुठं लावतोय आता नाही सांगता येणार, पण मराठ्यांना पुन्हा पुन्हा एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती, पाडणाऱ्या मायबापावर लेकरं डोळ्यासमोर ठेवा. मताची जर किंमत नाही कळाली तर तुम्हाला कुणी भेटणार नाही. जर यांनी नाही दिलं तर विधानसभेला यांना उडवायचं म्हणजे उडवायचं. 92 ते 93 मतदारसंघ नुसते मराठ्यांचे, दलित बांधव, 12 बलुतेदार, मुस्लिम बांधव, दलित बांधव, धनगर बांधव सगळे एक करायचे. त्यांनी 2 उपमुख्यमंत्री केले. हो द्या आपले 7 दणका देणारे म्हणायचं. आता शेतकऱ्याचे प्रश्न मिटवायचे, पीक विमा पाहिजे, तुम्हाला कापसाला भाव पाहिजे, कर्जमाफी पाहिजे, देणारे बना ना. काय बोंबलता यांच्या मागं, नाही जायचं यांच्या मागं. विधानसभेला यांना उलट पालट करायचं म्हणजे करायचं, सोडायचं. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.